मी तर तयार झालो. तयार म्हणजे काय, ट्रेकिंगसारखं आहे, चालायचं आहे खूप. तर ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट नॉर्मल, माझं हे जॅकेट घालेल मी, बस. बाकी काय नाही. बाकीचे कॉलेजचे फ्रेंड्स मी तुम्हाला भेटवतो, कॉलेजच्या फ्रेंड्सना स्टेशनवर किंवा डायरेक्ट बेलापूरला. ओके, बाय. प्लॅन चेंज गाईज. व्हाईट घालायला सांगितलं आहे कारण मी ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओजमध्ये ब्लॅक घालतो आहे. तर मग कॉलवरती शिवाय तू सगळ्या व्हिडिओमध्ये ब्लॅक का घातला, व्हाईट घातला. भांडण नका करू प्लीज. सो चला, बदक खाली आली आहे तिच्या रूममधनं आणि आता मी पण जातो आणि डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला. ओके, चलो. मला बोलते लवकर नाही. आता किती वाजले? आत्ता आली आहे. आम्ही सीवूड स्टेशनला आलो, पण जिने हे सगळं प्लॅन केलं आहे सांची तीच अजून निघाली नाही. घरातच आहे बसलेली. तिने आम्हाला कॉल केला आणि आम्ही उचलला नाही. कॉल आलेलाच नाही आहे बरं. ती म्हणते तुम्ही कॉल नाही उचलला, मला वाटलं की झोपलेलं आहे तुम्ही. आता सगळ्यांसाठी थांबलो आम्ही, सगळे येतील मग तुम्हाला एकेकाला भेटवतो. एकेकाचा कॉलर असं धरतो आणि त्यारे बोलतो हे ब्लॉगमध्ये. ब्लॉग चालू आहे. बोल बोल. मला नाही माहिती, मी बोललेली मगाशी. काय बोलली? बेलापूरवाला. हां, तर मी तिथे गेला ती बोलायला. काय ते बघा, हा ओंकार आहे. हा चांगला दिसतो. ड्रेकचा कट केला. बाकी दिवशी चांगला दिसतो. याने कटिंग जी केली आहे. ड्रेकचा आणि हा अथर्व पालव. हाय. आलू सँडविच आणलाय, त्याच्यामुळे चीजच नाही आहे. आणि आता बोलते घरी खूप सारे स्लायसेस होते, चीज टाकायला पाहिजे. चीज कोण विचारतो यार? आर्य देशमुख. ते बोलते चीज कोण विसरतं, मी बोललो आर्य देशमुख. अरे पण चीज टाकलं असतं, मला लक्षात नाही आलं. अरे मग विसरलीस ना. हिचा प्लॅन आणि ही सगळ्यातला. आता तर तुलाच घेईल बाई, तू नर्वस होता ना. पडलं बिडलं ना. काय नाही, रिझल्ट सोडणार. काय रिझल्ट? रिझल्ट कशाला व्हायचं? जर पडलो तर मग नो वरीज. रिझल्ट आला आला आला. आम्हाला सांगितलं की ते खूप रिस्की काम आहे, नका जाऊ. डॅम आहे, लोक वगैरे असं भरपूर काय काय सांगितलं. आता हिच्या भरोशी चाललोय. मला काय झालं तर हिला पकडा. येस, पण बघ रिझल्टचं टेन्शन नसेल जर काय झालं तर. कुठे जायचं इथनं सर? कुठे जायचंय? हा तर एकदम खडमे आहे. अरे आता इथूनच बघा आणि चला. वॉटरफॉल तर दिसत नाही. इकडून का जायचं? हे बंद होतं का? हे बंद होतं. नाही नव्हतं, हे ओपन होतं. हे तर एक रस्ता आहे. कॉल फिरव, सांग कोणा तरी उघडत. माझा म्हणजे हेच होतं. फोर्ट मध्ये जाऊया. आता फोर्ट बघ एकदा कुठे. ती बघते ना. 4.7. ठीक आहे ना, 4.7 नॅशनल पार्कला गेलो असतो. ही बोलते बोर होतं तिकडे. चला मग टाइमपास करू. आपण नॅशनल पार्क. ए आपण थांब इथे, छाती करू नकोस. इकडे जरा अभिषेक बोल काहीतरी. काय बोलू? आता कुठे चाललोय आपण? आता आपण हे संजीव गांधी नॅशनल पार्कला चाललोय. हां, टुरिस्ट गाईड नको. बस. हिच्यामुळे आम्हाला थोडीशी आम्हाला मजुरी करावी लागते. काही पहिलेच बोललो तर इथे जाऊ, नॅशनल पार्कला जाऊ. नाही बोलते बोर आहे. देऊ काय? कोणतं? कुर्लापर्यंत 40 मिनिटं, 10 मिनिटं.
दादा ते बोलवले दीड तास लागेल आणि मग आम्ही तिकडे पोहोचून अजून फिरायला दोन तास तर आरामात लागते 2-3 तास. काय रे पुढे फिरायला तिकडे 5. मेन कॅरेक्टर तू आहे, तुझ्यामुळे सगळं होतं. टुरिस्ट गाईड. पर ठीक है कल के हिसाब से और हम वडाला स्टेशन बोगा बॉईज काय बडबडतं ते बघा. इथे पण आता पण कुठे होतं, कोणतं स्टेशन होतं ते GDP नगरला आम्हाला उठवलं. तुझे अरे वडाळा आला उठा यार, मी सांगते तुम्हाला. अरे स्माईल भाई मी नर्वस नाही होत ना, तुम्ही नर्वस होतात मला तर माहिती आहे. अरे पण आडवा का काढला? माझी नर्वस सिस्टम ही नर्वस नाही, हिची नर्वस सिस्टम चालली. सी दिस कन्फ्युज सोल, ह्याला काय माहिती नाही तरी हा येतोय. मी सांगू का, याला घ्या ब्लॉग मध्ये. ओमकार, तुमचं काय राय आहे? काय आपण कुठे जातो आता? कसं हे संजीव गांधी नॅशनल पार्क. संजीव गांधी नॅशनल पार्क. संजीव गांधी. आता आपण जातोय तर तू कसा एक्साइटमेंट, तुझा लेवल कसा किती आहे? लेवल 74. स्केल 1 to 1 to 10 मध्ये कर रे. या 1 to इन्फिनिटी. 1 to 10 हा मध्ये ठीक आहे, चल 1 to 6. आम्ही बोलतो ना 6. याच्यात बघ याच्यात का 4% नाहीये? ठीक आहे. आम्ही बोरिंग वाटतोय नाही तुला? मग मी पहिल्यांदा चाललोय, सो मला एवढं माहित नाही. तुला आमच्यावर भरोसा नाही म्हणजे तुला असं वाटायला. मध्ये बघ ना जरा तसं. नाही असा भरोसा नाही आहे. अरे मग तेच होतं नाही, पण हिचं दरवेळेस ते रे, याच्यापेक्षा तिकडे जाऊ ना, त्याच्यापेक्षा इकडे जाऊ ना. आणि सगळं फ्लॉप होऊन जातं. इव्हन मी नेहमी चांगल्या जागेवरती नाही नाही. असं कॅन्सल नका आली बोलू.
आता आम्ही विचार करतो की काय करू. सायकल घेऊ का बसने जाऊ का चालत जाऊ. काय वाटतं तुला. सायकल घे. सायकल ना तुला एवढं नाही भेटणार यार मजा. सायकलनी कशी प्रोफेशनल. सायकलवर मजा पण येईल रे है ना. हो गोप्रो पाहिजे होता. तिघांना विचारू बघू काय. हा. चालेल सायकल. मला पण चालेल याला पण चालेल. बघू आता ते लोक येतील तेव्हा विचार काय करायचं नाही. काय चालत जाऊ पाचपर्यंत. सायकलची कॉन्टॅक्ट चला काही सायकल घ्यायचं ठरलं काय असते. खरंच सायकलिंग करतोय का. तिला सायकलच चालवता येत नाही. नाही येत तर तुला राम तमिळ आहे येतं. तमिळ येतं तुला. तुला येतं? येते ना चालवतो तुला. रोड मध्ये नाही चालवत. रोडवर कुठे चालवायचंय. घेऊन चालू हातात हातात घेऊन चालू कसं. असं असं थोडाही हात आहे. जितना भी आहे खुला रास्ता आहे. तुला बॅलन्स करता येते ना सायकल. बस संपला विषय. फास्ट जर ड्रिफ्ट चालवतात ना तर Drift. ते किचडकडे चालवलं आणि डायरेक्ट सायकल अशी उडाली आणि एकदम साऊथ इंडियन मूवी सारखं. साऊथ इंडियन सारखीच होणार. चला चला बघूया. ए, चला. हा बस स्पीड होणार आहे ती. त्यांचे सगळ्यांचे टायर टकले झालेले आहेत एकदम. हा हे फ्रंटवाला नका दाबू. हा हे फ्रंट ब्रेक नको दाबूस. का जाशील गचकन तोंडावर. हो गाईस सगळ्यांची सायकल घेऊन आता आम्ही आत जाऊ. थोडं वेळ मिळेल तेव्हा रेकॉर्ड करतो. चालवते बरोबर. पंक्च्युअल आहे. हा सगळ्यात पुढे आहेत आपण. आणि आम्ही तर बोललो तू आणि ओंकार आधी हरवलेले. आणि मग काय माहिती आता तुम्हाला. गाईस काही असो नसो पण या सीटमुळे माझा बोसा जरूर ओला होतोय. हे स्पॉन्ज ना याच्यावरचं हे निघालेलं आहे कवर. तर याच्यातनं पाणी येत आहे आणि सगळं माझी पॅन्ट ओले किरून टाकली आहे. हॅलो पुढे चाललाय मी. माझा येतोय. माझ्यासोबत मच्छी पण आहे. तू माझ्यासोबत खतरनाक किलाडी नको करू. प्लीज. पुढे बघून चालव नाही तर दाबशील. हो स्पीड स्पीड. मस्त सायकलिंग करते मी. वा वा वा. पडू नको फक्त. हा प्यायचं ना.
शिकवायचं. चला चला स्पीकर पाहिजे चल रे. काहीतरी घाण केली ती अशी डोळ्याचा. नको ते क्रॉप करा प्लीज प्लीज. काय दे बघा, मला एक कंप्लेंट करायची. इकडे या, इकडे हे ह्याचे अरे कुठे दाखवते हे बघा, हे दिसतंय स्पंज, हे ओलं आहे आणि ह्यामुळे माझे स्पंज ओले झाले. काय नाही, बस एवढंच. हॅलो, मला दे मला दे मला. इकडे काहीतरी आहे, त्या पोरी केक काढल्या मगाशी. हे बोलले ते. अरे ती बघ तुझ्या बाजूलाच लेफ्टला ती पाहले सरडा आहे. काही ह्याला घाबरले त्या मुली. चिंदी गाईज हे बघा, मी काहीच नाही केलं, हे नाही केलं. गाईज हीच ती नदी आहे, इथेच थांबायचं होतं. चालवायचं शिकून केली. मी रेकॉर्ड नाही केलं कारण हात सोडले होते. म्हटलं उगाच ती पडली तर इज्जत जाईल तिचीच. नाही ना, मस्त हात सोडलेले. मी बघितलं ना पण कोणी बघू ना बघू. बस या व्हॅलिडेशन भेटलं मला. कसं शिकवलं? मस्त, एकदम छान कोच आहे. यतीन चव्हाण. बस बस बस. दोन्ही हात सोडले ना तिने पण शेवटपर्यंत. हे बघ बघ बघ, तुला बघायचं आहे ना, बघताना मला ठेवू दे फोन. बघा गाईज स्वतःला कसं त्याला मी बोलली की कॉलेजला येऊ नको जोपर्यंत केस तेवढी मी पूर्ण टाकेल आता. मध्ये खायचं आहे ना. भाई हात बघ, हात बघा गाईज. इकडे आम्ही जमा केले आता सगळे सायकल. इकडनं आपण कुठे जाणार? स्टेशनला जाणार आणि स्टेशनला काहीतरी खाणार आहे की डायरेक्ट गोरेगाव? डायरेक्ट गोरेगाव, कारण वेळ लागेल. नाहीतर मग गोरेगावनी डायरेक्ट 6:27 ट्रेन. भाई यार मला भूक लागली आता, घरीच लावून टाकू. चलो, बोललो होतो आम्ही बोरिवली स्टेशनला जायचंय. बोरिवली स्टेशनवरनं गोरेगाव जायचंय. हा काकांना बोलला गोरेगाव स्टेशन. काका डायरेक्ट गोरेगाव स्टेशनला घेऊन जात होते. साक्षीला पण विचारलं, साक्षी मला बोली हा गोरेगाव. मी तुला पण विचारलं गोरेगाव कुठे होतं ते? थांबत का नाही रे? इकडे बघ. म्हणून पप्पा शिवाय घालत असतो. सगळे उठल्या इथे बोरिवली, आपलं बोरिवली बोलतोय, कांदिवली स्टेशनला आलोय आम्ही. आणि आता तिकीट काढतोय त्यांचं दादरचं. मी माझं UTSवर काढून घेतलं. गोरेगाववरून आपलं गोरेगाव बोलतोय नेरूळपर्यंत. बघू आता. होय होय गोरेगाव. काय दिसतंय? काय दिसतंय? ट्रेन दिसते का? नाही दिसत. आली ट्रेन. गोरेगाव स्टेशनला तर आलो, पण बाकी पौर्णिमा वगैरे जरा खायला गेलेत बाहेर गोरेगाव स्टेशनच्या बाहेर. आम्ही तिकडे कांदिवलीवरनं आलो तर आम्ही तिकडूनच खाऊन आलो. आता मी बघतोय ट्रेन पनवेलसाठी. गोरेगाव पनवेल 6:55 2 आहे. अरे बापरे, 6:55 नंतर डायरेक्ट 7:40 आहे. मी काहीच नाही खाल्ले. मी डायरेक्ट धावत पळत कसा धडपड करत आलो. हे लोक दबाके खात आहे इकडे.
एंड करून टाकूया ना आता एंड करून टाकू चला बाय गाईज. बाय अरे बाय आपण संपवतो आता. हां काय आता काय आहे करायला Guys, please Guys, subscribe to the subscribe. channel. Subscribe काय बोलली? Subscribe to the Subscribe. channel. Do follow our brother. Yes. You like